केंद्रात आरतीला येण्याचे महत्त्व. आरती चालू असताना श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर पडते. जीवनातील अशक्य, गंभीर, न सुटणारे प्रश्न सहजगत्या मार्गी लागतात. आर्थिक समस्या, आजारपण, घरातील वादविवाद, मुलांचे शिक्षण, नोकरी, विवाह, संतती व या समस्यामुळे घर पण राहत नाही. सर्व कुटुंबाची मनःशांती नाहीशी होते. सुखी कुटुंबाला कधी ग्रहण लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आज कलियुगाचे प्रवर्तक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आरतीला येण्यामुळे या सर्व समस्या दूर होण्यास, मार्गी लागण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती आरतीच्या सेवेतून नक्की सगळ्यांनी घ्यावी. अट फक्त एकच आहे, मनोभावे, निशंक व निस्वार्थी सेवा असायला हवी. अनन्य भाव व मनात भीतीयुक्त आदर असायला हवा. ओळख तो आवाज, ओळख ती खूण. तो कोणी संत नाही, त्याचे मनोभावे स्मरण कर. तो हळूच येईल व कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी स्वामी महाराजांची म्हणजे महाराजांच्या आरतीचं महत्व काय आहे हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. पण बरेच अशा स्त्रिया आहे, माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत, म्हणजे मी सुद्धा त्या स्टेजमधून गेलेली आहे की बऱ्याच मैत्रिणींना आपल्या केंद्रामध्ये आरतीला जाणं शक्य होत नाही. बरेच जणांचा प्रॉब्लेम असतो. काहींच्या घराजवळ केंद्र नसतं, काही गावामध्ये राहत असतात, ग्रामीण भागामध्ये राहत असतात, तिथे केंद्र नसतं किंवा केंद्राचं अंतर भरपूर लांब असतं. आणि याशिवाय बऱ्याच काही मैत्रिणींना घरून सुद्धा परमिशन नसते, अशी वेळ असते. पण महाराजांची आरती आपल्याला ही करायचीच आहे. तर यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ. मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराजांची आरती, महाराजांची नैवेद्य आरतीची सेवा आपण घरच्या घरी कशा प्रकारे करायची. तर अशा प्रकारे ही पूजा मांडलेली आहे. मी तुम्हाला सोबत माहिती पण देणार आहे. मैत्रिणींनो, इकडे ही नैवेद्य आरती, ही महाराजांची आरतीची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणेच आपले जेवढ्या पण काही समस्या आहेत त्या समस्या वलय रूपात आपल्या इथे डोक्याच्या वर ह्याच्या चक्राकार रीतीने फिरत असतात. आणि ज्यावेळेस आपण केंद्रात आरतीला जातो तेव्हा महाराजांची दृष्टी त्या आपल्या समस्यांवर, आपल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यावर पडत असतात. आणि जसजसं आपण आपली आरतीची सेवा जशी जशी वाढत जाते तसे तसे आपल्या जीवनातील अतिउच्च कोटीचे अतिशय कठीण अशा सर्व समस्या, सर्व प्रश्न हे मार्गी लागत असतात. पण आपण घरच्या घरी ही आरतीची सेवा कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर मैत्रिणींनो, यासाठी आपण तुम्हाला जेवढ्या आरती करायच्या आहे त्यासाठी तुम्हाला तेवढा संकल्प बोलावा लागेल. जर तुम्हाला 11 आरत्या करायच्या असेल तर 11 आरतींचा संकल्प करा. 11, 21, 108 अशा 51 अशा ज्या प्रमाणात तुम्हाला आरतीचा संकल्प बोलायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही आरतीचा संकल्प बोलून घ्यायचा आणि एखाद्या शुभ दिवशी ही आरतीची सेवा आपली सुरुवात करायची. तर संकल्प कसा बोलायचा हे आपल्याला माहितीच आहे. हातामध्ये पाणी घेऊन, स्वतःचं नाव घेऊन महाराजांच्या समोर आपल्याला संकल्प बोलायचा आणि त्या दिवसांपासून आपल्याला ही आरतीची सेवा सुरू करायची आहे. आता आरतीची सेवा सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला अशी पूजा मांडायची आहे. बघा, मी इथे महाराजांचा फोटो मांडलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे मूर्ती आहे, महाराजांची मूर्ती, शंख, घंटा, महाराजांच्या उजवीकडे घंटा, डावीकडे शंख. आणि ज्यावेळेस आपण संकल्प बोलताना आता तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये, आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि ही गणपतीची सुपारी. अशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही 21 दिवसांचा संकल्प बोलला आहे तर ही 21 दिवस ही पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे. तर आपल्याला या सेवेसाठी काय सेवा करायची तर ते बघून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, जर 21 दिवसांचा संकल्प जर मी बोलला तर तुम्ही कुठली तरी ठराविक एक वेळ निश्चित करून घ्या. तुम्ही एक तर सकाळची वेळ ठरवा किंवा संध्याकाळची, तुमच्या सोयीप्रमाणे. जर मी सकाळी 10 वाजताची वेळ ठरवली तर मी 10 वाजता महाराजांची पूजा करून त्यावेळेस महाराजांची आरती आणि त्या आरती नंतर नैवेद्य ही
मी त्यांना त्या सेवेवर दाखवणार आहे. म्हणजे 21 दिवस दररोज 10 वाजता आपल्याला महाराजांची आरती करून आपल्याला नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे. ही सेवा तुम्ही जेवढा संकल्प बोलाल, जर तुम्ही 108 दिवसांचा संकल्प बोलला तर 108 आरत्या करायच्या आपल्याला, 21 दिवसांचा संकल्प केला तर 21 आरत्या आपल्याला करायच्या आहेत. तर आता ही झालं संकल्प सेवा. आणि आपल्याला आरती कुठली करायची आहे, तर मैत्रिणींनो, तुम्हाला जी पण महाराजांची आरती येत असेल, जी कुठली तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची आरती येत असेल ती आरती आपल्याला म्हणायची आहे. त्या आधी गणपतीची आरती आणि यासोबत एक आरती म्हणजे दत्त महाराजांची आरती आपल्याला न चुकता म्हणायची आहे. आणि सगळ्यात शेवटी कर्पूर आरती ही घ्यायचीच आहे. अशा 4 आरत्या आपल्याला ह्या आरतीच्या सेवेमध्ये घ्यायच्या आहे. आणि जेवढ्या दिवसांचा आपला संकल्प अनुष्ठान आहे तेवढे दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही ही सेवा महाराजांची घरच्या घरी आरती सेवा नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या सगळ्या मनोकामना, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर आज आपण आरती आधी महाराजांचा अभिषेक करून झालेला आहे. आता मी पूजा करते आणि आरती करते आणि तुम्हाला सोबत अशा प्रकारे संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम श्री गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांना मी आधी शुद्धोदकाने पंचामृताने स्नान घातलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराजांना पण स्नान घातलेलं आहे. आणि आता त्यांना इथे पूजेवर विराजमान करून त्यांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला मान हा पूजेचा गणपती बाप्पांचा असतो. त्यामुळे त्यांची अष्टगंध, लाल फूल, दुर्वा असेल तर दुर्वा आणि बघा इथे खोबरं आणि खडीसाखर याचा त्यांना नैवेद्य अर्पण केला आहे. आता गणपतीचा मान सन्मान झाल्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे, जो आपण जेवढ्या पण आपल्या आरती संकल्प बोलणार आहे तेवढ्या, समजा 11 दिवस आपण आरतीचा संकल्प केला आहे तर 11 दिवस हा नारळ आपल्याला असाच ठेवायचा आहे. आणि सगळ्यात पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प बोलून झाल्यानंतर हा नारळ इथे महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि त्यांना तुम्ही कशाची इच्छा, तुमच्या मनात काय इच्छा आहे, काय संकल्प करून तुम्ही ही सेवा करता आहे असं बोलून हा नारळ महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे. महाराजांचा अभिषेक तर झालाच आहे, पण पुन्हा त्यांना तुळशीपत्राने त्यांच्या चरणाशी मी थोडंसं जल लावून घेतलेलं आहे. आता अष्टगंध आणि अक्षता अर्पण करून महाराजांची सुद्धा पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी ही आरती सेवा आहे. फक्त ह्या सेवेमध्ये आपल्याला दररोज महाराजांची असं पूजन करायचं आहे. आणि न चुकता आपली जी आपण आरती करणार आहोत त्या आरत्या रोज घ्यायच्या आहे. जेवढा संकल्प आपण बोलला तेवढा. महाराजांना प्रिय असं गुलाबाचं फूल अर्पण केलेलं आहे. तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. ज्या ज्या महाराजांना प्रिय वस्तू आहे त्या सगळ्या आपल्याला ह्या पूजेवर अर्पण करायचे आहे. म्हणजे आपल्या शक्यतेनुसार आपल्याला जितकं चांगलं पूजन करता येईल तितकं चांगलं पूजन आपल्याला करायचं आहे. इथे हार अर्पण करून घेत आहे. आणि ही सगळी संपूर्ण पंचोपचार पूजा झाल्या की महाराजांना आपल्याला फळाचा, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. आणि मग आपण ज्या काही आरत्या म्हणणार आहोत त्या आरत्या आपल्याला, ती आरतींची सेवा आपल्याला करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, खरंच अशा बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच स्त्रिया अशा आहेत, बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना खरोखर घराच्या बाहेर निघता येत नाही. कामाचा व्याप असतो, लहान मुलं असतात. जर का त्या वर्किंग असतील, काम करणाऱ्या असतील, तरी त्यांना घराच्या बाहेर जाणं शक्य होत नाही. आणि ज्या दिवशी घरी असतील त्या दिवशी घरचा व्याप असतो. त्यामुळे काही ग्रामीण भागात राहणाऱ्या असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या घराजवळ केंद्र नसेल. अशा भरपूर समस्या आहे. पण इच्छा मनातून खूप असते की महाराजांच्या आरतीला जावं, महाराजांची आरती करावी. पण मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने खूप छान सेवा महाराजांची करू शकता. त्यामुळे ह्या आरती सेवेचा संकल्प करून महाराजांना तुम्ही जरूर प्रसन्न करून घ्या. कारण शेवटी आपली स्वामी आईच आहे. ती आपल्या सगळ्या मनातल्या गोष्टी जाणून घेते आणि आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना समजून घेते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आपली भक्ती, श्रद्धा हे महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी शक्य तुम्ही आरती सेवा नक्की करा. फक्त आरती सेवेमध्ये खंड पडायला नको. आपण 21 दिवसांचा जर संकल्प बोलला तर 21 आरत्या पूर्ण करा. आणि तुम्हाला खरोखर तुम्हाला स्वतःमध्येच काही ना काही
तुमच्या जीवनामध्ये महाराजांचा तुम्हाला अनुभव नक्की मिळेल. ही आरती सेवा मी तर सुरू केलेली आहे आणि तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सुद्धा ही आरती सेवा नक्की सुरू करा आणि संकल्प युक्त करा. अशा प्रकारे आपल्याला आरती करून घ्यायची आहे. बघा, आणि आरती करताना सुद्धा आपण ज्याने आपण आरती करणार आहोत त्या दिव्याचं पूजन करायचं आहे. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुणते नुपुरे चरणी घागरिया गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे अक्कल कोटी वास करुनिया दाविलिया घटित चरिया रे लीला पाशे बध करुनिया तोडीले भव भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे यवने पुशीले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधि सुखते बोधुनि दावे धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे जाडीशी मनीचे सर्व समर्था विनौ किती भवहरा रे इतुके दे दीन दयाळा न च तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महर्ता मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुटमाथा पुराण पुरुषोत्तम त्वां धरिले अगणित अवतारा श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दातारा मूढमती अतिपतित दीन करुणावतारं संसारसारं पुष्केन्द्रहारं सदा वसन्तं हृदय अरविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दालमाला क्लुतालकाय कपालमालांकितशेखरा दिव्यांबराय च दिव्यांबराय नमः शिवाय च नमः शिवाय. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांची अगदी उच्च कोटीची सेवा आहे जी आपण घेतली अशा पद्धतीने करतो. फक्त यासाठी आपल्याला आरतीची जी वेळ आहे ती वेळ लेटेची भेटते. आरती झाल्यानंतर लगेचच आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जेवढ्या दिवशींचा आरती संकल्प बोलला आहे 11, 21 जेवढे सुद्धा दिवस तेवढा आरती संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन म्हणून एखादी सवाष्णा आपल्या घरी बोलून तिला जेव घालायचा आहे आणि तिची ओटी भरायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी जर तुमचं केंद्रात जाणं आरतीला शक्य होत नसेल तर अशा प्रकारे ही अतिशय उच्च कोटीची ही आरतीची सेवा तुम्ही घरच्या घरी आपल्या करू शकता आणि महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकता. आणि ही सेवा इतकी उच्च कोटीची आहे की तुमची कुठलीही मनोकामना या सेवेमुळे पूर्ण होणार आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी आरतीची सेवा महाराजांची जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ज्याला गरज वाटत असेल ह्या सेवेची, या गोष्टींची,
त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.